रविवार 15 जूनला मावळ तालुक्यातल्या कुंडमाळा इथं इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली। या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात असून 25 ते 30 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। या दुर्घटनेचा एक फोटोही आता समोर आलाय। पूल कोसळताना त्यावर जवळपास 100 ते 200 लोक उभे असल्याचं त्या फोटोमध्ये दिसून येत आहे। या दुर्घटनेनंतर आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। हा पूल धोकादायक असल्यामुळे प्रशासनाकडून तो बंद करण्यात आला होता। तरीही पर्यटकांनी रविवारी या पुलावर मोठी गर्दी केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे सरकारच्या कारभारावर सुद्धा आरोप केले जात आहेत। नवीन पूल बांधण्याची सातत्याने मागणी होत असताना पूल बांधायला उशीर का झाला असा सवाल आता सरकारला विचारला जातोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावरून सरकारला काही प्रश्न विचारले। पूल धोकादायक होता तर तो पाडून नवीन का बांधला नाही? सरकारचे विभाग काय करतात? प्रशासनाकडून कामं का करून घेतली जात नाहीत? असे सवाल राज ठाकरे यांनी सरकारला विचारले। दरम्यान गेल्या वर्षी नवीन पुलाच्या बांधणीसाठी निधी मंजूर झाला होता। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवीन पूल उभारण्यात येणार होता। त्याबाबतची वर्क ऑर्डर अलीकडेच काढण्यात आली होती, पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। हा पूल आणि त्याच्या दुरुस्तीबाबत नक्की कोणती माहिती देण्यात येते त्याबाबत स्थानिकांचं म्हणणं काय? कुंडमाळा इथल्या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण? पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी इंद्रायणीवरच्या या पुलाबद्दल माहिती घेऊयात। मावळ तालुक्यातल्या तळेगाव दाभाडेत इंद्रायणी नदी वाहते, त्यामुळे इथल्या स्थानिक गावकऱ्यांना नदी ओलांडून जाणं अवघड होतं। नदी पलीकडच्या आणि अलीकडच्या गावांमध्ये जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावं लागायचं। देहू रोडकडून इंदोरी मार्गे आणि देहू रोडकडून देहूगाव सांगुर्डी मार्गे कुंडमाळा आणि कान्हेवाडीकडे जावं लागत होतं। पण इथं इंद्रायणी नदीवर पूल बांधला तर अवघ्या काही मिनिटात नदी पार करणं सोपं होईल म्हणून नदीवर पूल बांधण्याची मागणी होत होती। तेव्हा 1990 मध्ये तत्कालीन खासदार अण्णा जोशी यांच्या निधीतून 10 लाख रुपये खर्चून या पुलाचा काही भाग बांधण्यात आला होता। पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांना फक्त पायी ये जा करण्यासाठी हा अरुंद असा लोखंडी पूल बांधण्यात आला होता। शेलारवाडी ते कुंडमाळा या भागाला जोडणारा हा पूल होता। पुढे काही काळानं या लोखंडी पुलाला जोडून पुढे संरक्षण विभागाच्या मिसाईल प्रकल्पाच्या भिंतीपर्यंत समांतर असा सिमेंटचा पूल बांधण्यात आला होता। या उरलेल्या पुलाचं बांधकाम तत्कालीन आमदार दिगंबर भेगडे यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलं होतं। तेव्हा उरलेल्या पुलासाठी पुन्हा एकदा तब्बल 10 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता। 100 मीटर लांब तर 3 ते 3.5 मीटर रुंद असा हा पूल होता। यामध्ये पहिल्या 70 ते 80 फुटांवर दगडी चढ केला होता। त्यानंतर लोखंडी 100 फुटांचा एक, दुसरा 100 फुटांचा लोखंडी आणि 200 फुटांचा सिमेंटचा भाग आहे। या पुलाला सिमेंटचे एकूण 9 खांब असून शेलारवाडीच्या बाजूने 7 तर कुंडमाळ्याच्या बाजूने 2 खांब बांधण्यात आले होते। या पुलाचा स्थानिकांना मोठा फायदा होत होता। कुंडमाळा, कान्हेवाडी, इंदोरी, सांगुर्डी तसंच भेगडेवाडी, शेलारवाडी, किन्हई, सोमाटणे फाटा इथल्या गावकऱ्यांना ये जा करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा होता। हळूहळू या अरुंद पादचारी पुलावरून दुचाकी वाहनांची ये जा सुद्धा वाढायला लागली। गावातली लोकसंख्या वाढत गेली तसतसा या पुलाचा वापरही मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला। या पुलाजवळ प्रसिद्ध असं कुंडदेवी मातेचं मंदिर असल्यामुळं या पुलावरून भाविकांचीही मोठ्या प्रमाणावर ये जा सुरू होती। त्यामुळं आधी फक्त पायी जाणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी बांधलेला हा साकव हळूहळू गाड्यांसाठीचा शॉर्टकट पूल म्हणून वापरायला सुरुवात झाली। पण या पुलावरची गर्दी आणि रहदारी वाढली ती इथल्या रांजण खळग्यामुळं। इथला भाग हा खडकाळ आहे। सततच्या नदीच्या प्रवाहामुळं या खडकाळ भागात मोठ्या प्रमाणावर दगडगोट्यांचं संचयन होतं। नदीच्या प्रवाहात या दगडगोट्यांचं खडकांवर घर्षण होऊन इथं नैसर्गिकरित्या रांजण खळगे तयार झाले। या रांजण खळग्यांमुळं इथं पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढायला लागली। नदी आणि रांजण खळग्यांचा बेस्ट व्ह्यू बघण्यासाठी पर्यटक या पुलावर गर्दी करू लागले। दर शनिवार रविवारी इथं मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी व्हायची। दर शनिवार रविवारी इथं 8 ते 10 हजार पर्यटकांची गर्दी व्हायची अशी माहिती देण्यात येते। पर्यटकांकडून इथं 4 चाकी वाहनही आणली जात होती। आधीच 30 ते 35 वर्ष जुना पूल, त्यात अर्धा पूल लोखंडी, त्यावरून सततची होणारी वाहतूक आणि पर्यटकांची होणारी गर्दी याच गोष्टी हा पूल धोकादायक व्हायला कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातं। त्यातच नदी पलीकडच्या बाजूने असलेल्या पुलाच्या 2 खांबांमधलं अंतर हे जास्त होतं। गेल्या 3 वर्षांपूर्वी या पुलाच्या सिमेंटच्या भागावरही खड्डे पडले होते। त्यातून गाड्या जात असल्यामुळं पुलाला सतत हादरे बसत होते। लोखंडी पुलाला गंजही चढला होता। त्यामुळं एकूणच गेल्या काही वर्षात हा पूल धोकादायक झाला होता। या पुलाचा वापर वाहतुकीसाठी करू नये
अशा सूचना प्रत्येक हंगामात प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत होत्या. पण तरीही या पुलाचा होणारा वापर थांबत नव्हता. पुलाच्या क्षमतेपेक्षा कित्येक पटीनं जास्त वाहतूक त्यावरून होत होती. आता हा पूल कोसळण्याला नक्की जबाबदार कोण, त्याबद्दल बोलूया. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं नव्हतं. सार्वजनिक बांधकाम खात्यानं ग्रामपंचायतीला 2 वर्षांपूर्वीच पुलाची दुरुस्ती करून पर्यटकांना बंदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. काही स्थानिकांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी सुद्धा केल्या होत्या. धोकादायक पूल, तुटलेले कठडे, बाहेर निघालेल्या लोखंडी सळया यामुळे अपघाताची भीतीही व्यक्त केली जात होती. एका ठिकाणी या पुलाचे किमान 7 ते 8 फूट लांबीपर्यंत संरक्षक कठडे तुटले होते. त्याच्या सळया उघड्या पडल्या होत्या. त्यामुळे पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली होती. तसंच बोडकेवाडी आणि कान्हेवाडीला जोडणाऱ्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून त्याच्या रुंदीकरणाची मागणी गावकऱ्यांनी केली होती. पण त्याकडे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आलाय. 2 महिन्यांपूर्वी हा पूल रहदारीसाठी प्रशासनाकडून बंद करण्यात आला होता. दर शनिवार रविवारी इथं होणारी पर्यटकांची गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात केले जात होते. काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गावकऱ्यांकडून पर्यटकांना पूल धोकादायक आहे, तिथं गर्दी करू नका अशा सूचना केल्या जात होत्या. पण त्यांना पर्यटकांकडून अरेरावी केली जायची. त्याबाबतच्या अनेक तक्रारीही स्थानिक पोलीस स्टेशन्समध्ये दाखल असल्याचं सांगितलं जातं. रविवारी दुर्घटनेच्या काही वेळ आधी स्थानिक रहिवासी गणेश बेगडे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून पर्यटकांच्या गर्दीबद्दल माहिती दिली होती. दुपारी 12:30 वाजल्यापासून पर्यटकांची गर्दी वाढत असल्याचं त्यांनी पोलिसांना कळवलं होतं. त्यानंतर 3 मार्शल, ज्यामध्ये 2 लेडीज कॉन्स्टेबल आणि 1 पुरुष हवालदार पुलाच्या ठिकाणी आले होते. त्यांनी पर्यटकांना बाजूला केल्यानंतर लोक निघून गेले. पण काही वेळानं मार्शल निघून गेल्यानंतर पर्यटकांनी पुन्हा पुलावर गर्दी केल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांना सांगितल्यानुसार 30 ते 35 वर्षांपूर्वी इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना पायी ये जा करण्यासाठी हा पूल उभारण्यात आला होता. पण इथं पर्यटक गर्दी करायचे, गाड्यांचीही ये जा व्हायची. या पुलावर एकाच वेळी 100 ते 150 पर्यटक येऊन थांबल्यामुळं भार सहन न झाल्यामुळं हा पूल कोसळल्याचं आमदार शेळके यांनी सांगितलं. तसंच काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा पूल अरुंद आहे. यावरून 2 टू व्हीलरही एका वेळी बाजूबाजूनं जाऊ शकत नाहीत. दुर्घटनेआधी तिथं 2 टू व्हीलर समोरासमोर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यात टू व्हीलर मागे घेण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद बघण्यासाठी पर्यटकांनी पुलावर मोठी गर्दी केल्यामुळं हा अपघात झाल्याची एक थिअरीही समोर येते. आता धोक्याच्या सूचनेचा बोर्ड कचऱ्यात पडला होता. तो आम्हाला दिसला असता तर पुलावर गेलो नसतो, असं काही पर्यटकांनी सांगितलंय. पण गेल्या काही काळापासून सातत्यानं पुलावर गर्दी न करण्याचं आवाहन गावकरी आणि प्रशासनाकडून केलं जात असतानाही पर्यटक इथं सातत्यानं गर्दी करायचे. त्यामुळंच या दुर्घटनेला प्रशासनासोबतच पर्यटकही जबाबदार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. आता पुलाच्या दुरुस्तीबद्दल बोलायचं झालं तर स्थानिकांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता. इतकंच नाही तर हा पूल 35 वर्ष जुना असल्यानं नवीन पूल उभारण्याची मागणीही स्थानिकांनी केली होती. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नवीन पुलाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. आमदार सुनील शेळके, भाजपचे तत्कालीन मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनीही नवीन पुलासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता. 4 जुलै 2024ला पावसाळी अधिवेशनात या ठिकाणी नवीन पुलाच्या कामाला सरकारकडून मंजुरी मिळाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जुन्या पुलाजवळच नवीन पुलाची निर्मिती करण्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा नवीन पूल 170 मीटर लांब तर 7.5 मीटर रुंदीचा आहे. यासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन 10 जूनला या नवीन पुलाच्या बांधकामाची वर्क ऑर्डरही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आली. बांधकामासाठी 12 महिन्यांची मुदतही देण्यात आली होती. पण नवीन पुलाची वर्क ऑर्डर निघाल्यावर फक्त 5च दिवसात जुना पूल कोसळला. आता यावरूनही सरकारला अनेक प्रश्न विचारले जात आहेत. खासदार संजय राऊत यांनी एक पत्र सोशल मीडियावर पोस्ट करून सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. 11 जुलै 2024ला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहीनं रवींद्र भेगडे यांना हे पत्र लिहिण्यात आलं होतं. त्यात मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर राष्ट्रीय मार्ग ते कुंडमाळाला जोडणाऱ्या जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचं बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर झाल्याचं सांगण्यात आलं होतं. आता सरकारकडून या कामासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. पण संजय राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या पत्रात मंजूर झालेल्या निधीची रक्कम 80,000 रुपये असल्याचं दिसून येत आहे.
यावरून एकतर मंत्र्यानं झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवलं जातंय अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय। आता जुलै 2024 मध्ये निधी मंजूर होऊन सुद्धा 10 जून 2025 ला पुलाच्या कामासाठीची वर्क ऑर्डर काढण्यात आली। मग 11 महिने सरकार काय करत होतं असाही सवाल केला जातोय। तर या विलंबामागं काही कारणंही आता सांगितली जात आहेत। स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव शेलारवाडी केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाचा मिसाईल प्रकल्प उभारण्यात आलाय, त्यामुळे हा भाग केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे। संरक्षण खात्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाजवळ पुलाला मंजुरी मिळवण्यासाठी राज्य सरकारला मोठे प्रयत्न करावे लागत असल्याचं सांगितलं जात आहे। या पुलाच्या कामात संरक्षण विभाग आडकाठी आणत असल्यामुळे हे काम रखडल्याचं भाजपचे मावळ प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांनी माध्यमांना सांगितलंय। त्यामुळे नवीन पुलाच्या बांधकामासाठी परवानग्यांचे कागदी घोडेच 11 महिने नाचत असल्याचं आता सांगितलं जात आहे। एकूणच कुंडमळा इथल्या पूल दुर्घटनेची अनेक कारणं आता समोर येत आहेत। आता या दुर्घटनेची सरकारकडून चौकशी केली जाणार आहे। त्यातूनच हा अपघात नक्की कशामुळे झाला, त्यामागची नक्की कारणं काय, या दुर्घटनेला जबाबदार कोण हे कळणं शक्य होणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुंडमळातल्या इंद्रायणी नदीवरच्या पूल अपघाताला नक्की जबाबदार कोण? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।